नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत एका सुप्रसिद्ध व्यक्तीला, म्हणजेच शाळा या चित्रपटाचे प्रोड्युसर आणि नवलखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा अर्थात श्रीयुत निलेश नवलखा यांना. नमस्कार. नमस्कार. रेडिओ नगरमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. जसं मी म्हणाले की हटके फिल्म्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश नवलखा अशी तुमची आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्धी झालेली आहे. आणि नुकतेच तुम्ही रॉटरडॅम फिल्म फेस्टिवलमध्ये जाऊन आलात. रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जगातले 70 निर्माते निवडले होते. त्यातले एशियातले 4 निवडले होते. त्यातले महाराष्ट्रातले आम्ही 3 होतो. त्यातले मराठीतले मी आणि विवेक कजारियाजी जे सहनिर्माते आहेत फॅन्ड्री ह्या सिनेमाला, आम्ही 2 होतो. आमचं एक स्पेसिफिक टार्गेट होतं तिथं जाताना की मराठी सिनेमाला आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचं आहे. त्याच प्रयत्नातनं आम्ही ठरवलं की आपण जाऊ तिकडे. सिनेमा बघताना ते प्रत्येक भाषेतले सिनेमे तिथं बघितले जातात, कारण त्यांना भाषेपेक्षा सिनेमा बघण्यात इंटरेस्ट जास्ती असतो आणि तिथे सबटायटलवर सिनेमा बघण्याचं एक कल्चर आहे. तर हाच थॉट माझ्या डोक्यात आल्यानंतर मी म्हटलं, जर सिनेमाच बघायचा आहे तर तो मराठी असला काय किंवा फ्रेंच असला काय किंवा कोणताही असला, फरक काहीच पडत नाही जोपर्यंत सिनेमा चांगला आहे तोपर्यंत. त्या क्वालिटीचा दर्जेदार सिनेमा असावा आणि तो लोकांनी तिथे पाहावा, ह्या हेतूने आम्ही तिथे गेलो. तिथं वर्ल्ड सेल्स करणारे काही लोक असतात की जे जगभरात तुमचा सिनेमा पोचवतात. आम्ही त्यांना भेटलो. आमचा सिनेमासुद्धा कान्सच्या फेस्टिवल डिरेक्टर क्रिश्चियन जूननी मागून घेतलेला आहे कान्समध्ये, फॅन्ड्री. तर आता तो थोड्याच दिवसात तो जाणार आहेच. तर हे सगळं चांगलं त्याच्याबद्दल घडत असताना हा सिनेमा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जावं, त्याला नवीन कबाडं काही ओपन करावीत, ज्याच्यातनं कंटेंट रिच सिनेमा बघता येईल अशी त्यांची अपेक्षा असते. आणि त्यांचा हा दृष्टिकोन होता, त्यामुळं आम्हाला थोडंसं अवघड जात होतं की तसं नाही आहे, म्हणजे नुसतेच आमच्याकडं मारामारी आणि नाच गाणे आणि असे सिनेमे होत नाही, असेही होतात. पण आमच्याकडं तुम्ही जर मराठी सिनेमात गेला किंवा मल्याळम सिनेमा पाहिले किंवा अजून काही बेंगॉली सिनेमे पाहिले तर ह्याच्यात तुम्हाला मातीतले सिनेमे दिसतील. आणि आमचा सुद्धा हा मातीतला सिनेमा आहे, कल्चर पकडून केलेला सिनेमा आहे, ग्रामीण भाषेतली त्याला पार्श्वभूमी आहे, जे जगात कुणी पाहिलं नसेल असा विषय आम्ही हाताळला गेलेला आहे. तर हा आमचा ऑब्जेक्टिव्ह, आम्ही तिथं जाऊन आम्हाला तो पूर्ण करायचा होता आणि त्या अनुषंगाने आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला तिथून. बरेचसे लोक इंटरेस्टेड आहे फॅन्ड्री हा सिनेमा जगभरात नेण्यासाठी आज. तर आमचा हेतू पूर्ण झाला त्यातनं. प्रश्न